हे दृश्य आपण बघतोय यात हे हेलिकॉप्टर त्या ठिकाणी पोहोचलंय जिथून नेपाळमधल्या सगळ्या महाप्रलयाला सुरुवात झाली। हे खरंच इतकं भयानक आहे का? खरं तर नेपाळच्या रसुवा जिल्ह्यातील भोटेकोशी आणि त्रिशुला नद्यांमध्ये अचानक असा महापूर आला ज्यानं गावच्या गावं, रस्ते आणि कॉन्क्रीटचे मजबूत पूल सुद्धा पत्त्यांच्या पानांसारखे वाहून गेले। या प्रवाहात शेकडो लोक आणि गाड्या सुद्धा वाहून गेल्यात। पण सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या भागात कोणताही मुसळधार पाऊस झाला नव्हता। मग प्रश्न असा पडतोय की आकाशात ढग नसताना, पाऊस पडलेला नसताना नदीत अचानक इतका प्रचंड प्रवाह आलाच कुठून? जलविज्ञान तज्ञ आणि भूवैज्ञानिक संशोधकांनी या पुराचं कारण ग्लेशियर लेक आउटबर्स्ट म्हणजेच ग्लॉफ असल्याचं म्हटलंय। हा पूर इतक्या वेगानं आला की लोकांना पळून जाण्याची संधीही मिळाली नाही। नेमकं घडलं काय असावं? भूवैज्ञानिक आणि हवामान तज्ञांच्या प्राथमिक अभ्यासानुसार या विनाशकारी पुरामागे असलेल्या 5 महत्त्वाच्या कारणांचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेपाळमधल्या पुराचं हे पाणी नेमकं आलं कुठून? तर नेपाळमधल्या या पुराचं पाणी तिबेटच्या उंच प्रदेशातून आलंय। हे पाणी वेगानं भोटेकाशी आणि त्रिशुली नद्यांमध्ये मिसळून महापूर आला। भोटेकोशी ही एक आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडणारी नदी आहे। तिचा उगम चीनच्या तिबेटच्या उंच पठारी प्रदेशात होतो आणि तिबेटमध्ये तिला पोयचू असं म्हणतात। ती हिमालयाच्या उत्तरेकडील भागात उगम पावते आणि दक्षिणेकडे वाहत नेपाळमध्ये प्रवेश करते। कोशी नदी ही पुढे भारतात प्रवेश करते आणि बिहार राज्यातून वाहत शेवटी गंगा नदीला जाऊन मिळते आणि त्यामुळे भोटेकोशीच्या पाण्याचा प्रवाह गंगेत शेवटचा होतो। त्रिशुली नदीचा उगम हा सुद्धा मुख्यत्वे तिबेटच्या उंच प्रदेशात होतो। तिबेटमधून ती दक्षिणेकडे वाहते आणि नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात प्रवेश करते। ही नदी सुद्धा वेगवान प्रवाहासाठी ओळखली जाते। त्रिशुली नदी सुद्धा थेट समुद्राला मिळत नाही, ती पुढे नेपाळमध्येच गंडकी नदीत विलीन होते। गंडकी नदीला नेपाळमध्ये नारायणी नदी असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं। हीच नारायणी नदी पुढे भारतात प्रवेश करते आणि बिहार राज्यातून वाहत जाऊन शेवटी गंगा नदीलाच मिळते आणि त्यामुळे त्रिशुलीच्या पाण्याचाही शेवट गंगेत होतो आणि त्यामुळे या सगळ्याचा परिणाम भारतावर सुद्धा होणार आहे। पण त्याआधी हे सगळं झालं कशामुळे? तर यातलं पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे परमाफ्रॉस्ट ढासळणं। तिबेट आणि नेपाळच्या अतिउंच पर्वतीय भागात जमिनीखालील माती, खडक, बर्फ हे शेकडो वर्षांपासून 0°C पेक्षा कमी तापमानात गोठलेल्या स्थितीत असतात आणि त्याला परमाफ्रॉस्ट म्हणतात। ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान वाढल्यानं हे परमाफ्रॉस्ट वितळू लागले आहेत आणि यामुळे पर्वतांची रचना ही कमकुवत झाली आणि तिबेटमधील लेंडे नदीच्या जलग्रहण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर माती आणि खडक खाली कोसळले, ज्यामुळे पाणी आणि मलब्याचा भयानक लोट खाली आला। दुसरं कारण म्हणजे अचानक झालेले मोठं हिमस्खलन। काठमांडू युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांनुसार बर्फाचा एक भला मोठा कडा तुटून थेट लेंडे नदीत कोसळला। या बर्फाच्या आणि खडकांच्या ढिगाऱ्यामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह पूर्णपणे अडवला गेला आणि त्याच्या मागे पाण्याचा एक मोठा कृत्रिम तलाव तयार झाला। जेव्हा पाण्याचा दाब सहनशक्तीच्या बाहेर गेला तेव्हा नैसर्गिक धरण अचानक फुटलं आणि लाखो गॅलन पाणी हे एकत्र खाली धावलं। तिसरं कारण एका भूकंपाशी संबंधित आहे। घटनेच्या अगदी काही वेळाआधी म्हणजे सकाळी 8:45च्या सुमारास तिबेटच्या हद्दीत गोसाईकुंडच्या उत्तरेला 4.4 तीव्रतेचा भूकंप झालेला आणि भूवैज्ञानिकांच्या मते या भूकंपाचा धक्का बसल्यामुळेच नदीत निर्माण झालेले तात्पुरते बांध असतील किंवा आधीपासून असलेले पाण्याचे साठे ते फुटले आणि पुराचा वेग त्यामुळे दुपटीने वाढला। यानंतर चौथं कारण हे अत्यंत धोकादायक आहे, ते म्हणजे ग्लेशियर लेक आउटबर्स्ट फ्लड, ग्लोफ, ग्लेशियरची तळी फुटणं। हिमालयातील उंच भागात ग्लेशियर वितळून नैसर्गिक तलाव बनतात। हे तलाव बर्फ आणि दगडांच्या कच्च्या भिंतीवर टिकून असतात। तापमान वाढ आणि भूकंपाच्या धक्क्यांमुळे या भिंती अचानक फुटतात। यापूर्वी जुलै 2025 मध्ये सुद्धा भोटेकाशी नदीत असाच ग्लॉफमुळे महापूर आलेला आणि त्यावेळी सुद्धा तिबेटच्या भागातील अशीच एखादी हिमनदीची तळी फुटून हाहाकार माजल्याचा दाट संशय त्यावेळी सुद्धा तज्ज्ञांनी व्यक्त केलेला। यात आता 5वं आणि अंतिम कारण म्हणजे हवामान बदलामुळे बर्फाचं वेगानं वितळणं। गेल्या काही वर्षात हिंदुकुश हिमालयन क्षेत्रातील ग्लेशियर्स वितळण्याचा वेग हा दुप्पट झालाय। उन्हाळ्यातील वाढतं तापमान असेल किंवा पर्वतांमधील हालचालींमुळे अचानक हजारो टन बर्फ वितळून हा नदीच्या पात्रात आल्यानं भोटेकाशीची जलपातळी काही मिनिटात धोकादायक पातळीच्या वर पोहोचली आणि त्यामुळे हे सगळं घडलं। खरं तर त्या प्रत्यक्ष दुर्घटनास्थळापर्यंत चीनचे एक विशेष शोध हेलिकॉप्टर आणि तज्ज्ञांचं पथक पोहोचल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय।
विज्ञानाच्या भाषेत या सगळ्या भयानक आपत्तीला खरं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे ग्लॉफ ग्लेशियल लेक आउटबस्ट फ्लड म्हणजेच हिमनदी सरोवर उद्रेक असं सुद्धा म्हटलं जातंय. या शोध पथकानं केलेल्या पाहणीत असं दिसून आलं की चारही बाजूंनी बर्फाच्छादित शिखरांनी वेढलेल्या एका अत्यंत उंचावरील ग्लेशियरमध्ये खोल विहिरीसारखं महाकाय भगदाड तयार झालेलं. ग्लेशियरनं नैसर्गिकरित्या अडवून धरलेल्या सरोवरात पाण्याचा प्रचंड दाब वाढला, बर्फाला मोठ्या भेगा पडल्या, पाण्याचा मार्ग मोकळा होतात साचलेलं लाखो लिटर पाणी, माती आणि महाकाय दगडधोंड्यांचा मलबा घेऊन अतिशय तीव्र वेगानं डोंगर उतारावरून हे खाली कोसळलं. पण लोकमत या व्हिडिओची पुष्टी करत नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. खरं तर या महापुरामुळे नेपाळचं अतोनात नुकसान तर झालंय, पण याचे गंभीर परिणाम भारतावर सुद्धा दिसू लागले आहेत. गोटेकाशी आणि त्रिशुली नद्यांचा प्रवाह हा पुढे जाऊन मगाशी सांगितल्याप्रमाणे भारतातील गंगा नदीत मिळतो. त्यामुळं यूपी आणि बिहारच्या सीमेवरील भागात सतर्कतेचा इशारा दिलाय. दुर्दैवानं या पुरात मानसरोवर यात्रेला निघालेले 100हून अधिक भारतीय नागरिकही अडकल्याची माहिती समोर आलेली. थोडक्यात सांगायचं तर नेपाळमधला हा विना पावसाचा महापूर ही निसर्गानं मानवाला दिलेली एक मोठी चेतावणी आहे. हवामान बदलामुळे हिमालयाची इकोसिस्टीम किती नाजूक झाली आहे हेच या घटनेवरून स्पष्ट होत आहे. जर आपण अजूनही निसर्गाचं संतुलन राखलं नाही तर भविष्यात अशा भयानक आपत्तींची वारंवारता आणखी वाढू शकते. तुम्हाला काय वाटतं? हिमालयातील या वाढत्या संकटाचा सामना करण्यासाठी दोनही देशांनी कोणतं ठोस पाऊल उचललं पाहिजे? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.